Welcome back, guys. This is part 5 of our आमच्या लग्नाची गोष्ट सिरीजचा. ठीक आहे. सो तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल तर आमच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला परमिशन दिली होती. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही लवकर रिव्हील नाही केलं ना, त्यावेळेस टाकलं पण नव्हतं. टाकलं नव्हतं आम्ही. त्याच्यानंतर मग यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, आई आणि चैतन्याने, की तुम्ही आमच्या घरी या. जवारला राहतात ना आई, त्यांचं पोलीस स्टेशन, आई माझ्या सासूबाई पोलीस आहेत तर त्या जवारमध्ये त्यांची पोस्टिंग आहे. सो त्यांनी तिकडे आम्हाला इन्व्हाइट केलं. सो 24 ऑगस्टला जेव्हा आमचं फिक्स झालं लग्न, त्याच्यानंतर काहीतरी 7 दिवसांमध्येच आम्ही यांच्या जवारला भेटण्यासाठी गेलो होतो. सो तो आम्ही त्याचा किस्सा असा आहे की आम्ही मस्त गाडी वगैरे केली होती. ठीक आहे. गाडी केली नव्हती, तुमची स्वतःचीच गाडी होती. हां सॉरी, आमच्या स्वतःची गाडी, पण ड्रायव्हर माझ्या ओळखी आमचेच रिलेटिव्ज होते. तर मग ते आम्ही सगळे जवारला निघालो. आता मला फर्स्ट टाईम हा याने खूप कौतुक करून ठेवलं होतं, आमचं जवार असं, आमचं जवार मुळात ते आहेच खूप छान आणि सुंदर जागा आहे. पण मी फर्स्ट टाईम पालघर साईडला गेले होते. तर माझ्या मम्मी पप्पांना, माझ्या बहिणीला काहीच आयडिया नव्हती की कसा रस्ता असणार आहे, कसं जायचं आहे वगैरे. आम्ही मॅप बघून जातो आणि लिटरली रस्ता संपेनाच. चाललोय 4-5 तास झाले आमची नुसती, आणि घाटांमधून सगळं आजूबाजूला एकदम मस्त जंगल, आणि त्या दिवशी आय थिंक पाऊस पण पडत होता. पावसाळ्याचे दिवस होते. आणि आमचा प्रवास इतका लांब वाटत होता, बिकॉज डेस्टिनेशन माहिती नाही कुठे आहे, लांब आहे, आणि आम्ही फक्त चाललोय. आणि हा कॉल करून आम्हाला सांगतोय तुम्ही असं या तसं या, तुम्हाला इतका वेळ लागेल. म्हणलं ठीक आहे. तर हे सगळं झालं आणि फायनली आम्ही याच्या इथे पोहोचलो. खूप लांबचा प्रवास करून आम्ही याच्याकडे गेलो होतो बघण्यासाठी, त्यांचं घर वगैरे बघायला. तर मग गेलो तिकडे आणि म्हणता हा आला आम्हाला रिसीव्ह करायला एकदम. आणि अचानक म्हणजे काय माहिती का, त्यावेळेस ना, एक तर पहिले लग्नाच्या भेटीच्या वेळेस पण हा इतका ग्लॅमर, इतका सुंदर दिसत होता त्या दिवशी पण. आणि ज्यावेळेस याच्या घरी गेलो आम्ही तेव्हा पण तो अचानक समोर आला ना, असं दिसायचं ना जसे का माणसाचे डोळेच मोठे होते फॉर्मल कपडे घालून आला. रिसीव्ह करायला गेलो आम्ही मस्तपैकी वर. त्याच्यानंतर मी म्हणजे माझा मामा वगैरे, मावशी, काका, म्हणजे मावशीचे मिस्टर, नंतर माझा मित्राचे वडील, असे होते लोक घरामध्ये, सगळे जमले होते. त्याच्यानंतर मग सगळं असं बोलणं झालं. एक म्हणजे आता तेच 2 फॅमिली एकत्र आल्या होत्या, ज्या टिपिकल गोष्टी होतात, डिस्कस होतात, ते बोलणं वगैरे झालं. पुढे लग्नाचं काय कसं करायचं, नियोजन करायचं, ते सगळं बोलणं झालं आमचं. आणि सगळ्यांना पण ते एवढं पटलं की त्या आनंदामध्ये आम्ही सुपारी फोडण्याचा पण कार्यक्रम केला. पण झालं असं की हिच्या साईडने कोणीच नव्हतं, म्हणजे हिचे मामा, मावशी, आजी वगैरे कोणीच नव्हतं. माझी आजी नव्हती, विचार करा. त्या प्रोग्रामला आम्ही कोण गेलो तर मी, मम्मी, पप्पा, ऋतिका, प्रेम आणि एक आमचे ते रिलेटिव्स होते, ड्रायव्हर ते होते. ठीक आहे. दादा जर तो ब्लॉग वगैरे मला बोलेल की मला ड्रायव्हर काय करते, सॉरी. तर मग तेवढं होते. आणि ऋतिकाला रस्त्यातून जाताना बोलते एवढ्या लांब आपण चाललोय, तुम्हाला काय वाटतं ते लोक असेच असतील काय, ते लोक सगळं प्रिपरेशन करून ठेवतील, बघा तुम्ही, माझा शब्द लक्षात घ्या, असं ऋतिका बोलली पण होती. आणि मला असं वाटतं की असं थोडी, आपण फक्त बघायला चाललो त्यांचं घर. मी ह्याच्यामध्ये होती आणि तिकडे गेल्यावरती हे सगळे बसले, गप्पा मारल्या. 5-10 मिनिटाच्याच आमच्या गप्पा होत्या. ठीक आहे. एकमेकांचं सगळ्यांना एकमेक आवडले, तिकडचं म्हणजे त्यांच्या फॅमिलीला आमची फॅमिली आवडली, आमच्या फॅमिलीला ते लोक आवडले. आणि मग लगेच अचानक असा विषय झाला बसल्या हा मग फोडायची का सुपारी. माझी रिॲक्शन असं, ते काय सुपारी फोडायची, आज माझा सुपारी फोडणार, म्हणजे काहीच माहिती नाही. आणि हे आम्ही इतका ऑनेस्टली सांगतोय तर होप सो माझ्या मावशीने त्यांना कळेल, बिकॉज आमची सुपारी फोडली गेली. त्याची रील्स पण मी बनवली होती, रील टाकली आणि ती रील खूप व्हायरल झाली होती इन्स्टावरती. आणि ते सगळं झालं, ती रील बघितली माझ्या मावशीने त्यांनी, आणि ती रील सगळ्यांनी बघितली, म्हणून सगळ्यांना ते कळालं सुद्धा की आमच्या दोघांचं झालंय ऑफिशियली. बिकॉज ग्राउंडमध्ये असल्यामुळे सगळे आमच्या दोघांचे खूप कॉमन फ्रेंड्स आहेत, आमच्या दोघांना ओळखतात. आणि पण लोकांना असं माहीतच नव्हतं की आमच्या दोघांचं असं काय असेल. पण मुळात तसं काही नव्हतं, ते तुम्हाला आता व्हिडिओ बघून कळलं असेल. आमची कशी भेट झाली ते तुम्हाला कळलंच आहे. आणि मग लोक शॉक, हे दोघांचं कसं काय एकमेकांसोबत जुळलं वगैरे. आणि मग सगळ्यांचे कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेजेस वगैरे 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 सगळी सुरुवात झाली. पण सुपारी फुटल्यानंतर एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट झाली होती आमच्यासोबत. जेव्हा आम्ही परत घरी आलो तेव्हा घरी आल्या ती रील आजीने बघितली होती. आणि जसंही मी घरामध्ये एंट्री केली, माझी आजी आमच्यावर भडकायला सुरुवात झाली. आजी लिटरली रडली होती माझी,
की माझी पहिलीच मुलगी आहे, माझी पहिली नात आहे आणि ती सुपारी फोडून आल्या, म्हणजे पप्पांना बोलत होती सुपारी फोडून आलं, तुम्हाला सांगितलं नाही? हां, तिची आजी काय हे झाली आहे का, वारली आहे का, मी नाही आहे का, असं तसं. आणि हा पप्पा वॉज लाईक, आम्ही सुपारी फोडायला गेलो नव्हतो, आम्ही फक्त त्यांचं घर बघायला गेलो होतो. पण तिकडे सगळेजण इतके पॉझिटिव्ह झाले होते ॲटमॉस्फिअर की आपण नाही म्हणू शकलो नाही. एखादी चांगली गोष्ट होते तर आपण नाही कसं म्हणायचं स्वतःहून. आणि इतका चांगला मुलगा कोण हातचा सोडला असता. आणि त्याने बोल मला पण, इतकी चांगली मुलगी, हां इतकी चांगली मुलगी, हां इतकी चांगली मुलगी कोणी हाताची सोडली असती. सो आम्ही ते फोडून आलो. माझी आजी डिसअपॉइंट झाली होती. दुसऱ्या दिवशी माझा सिंगापूर लेवल होता, तर मी सिंगापूरला निघून गेली. तिकडे गेल्यावर रेंज नाही काय नाही. जेव्हा मी लँड झाली आणि व्हॉट्सअपला जेव्हा मी कनेक्ट केलं वायफाय, तेव्हा मला कळलं की माझ्या मावशीने त्यांचे मला कॉलवर कॉल येत आहेत आणि सगळे डिसअपॉइंटेड आहेत. दे वॉज लाईक की मामा नाही आहे सुपारी, कारण मुलीचा मामा फोडतो ना सुपारी मराठी कल्चरमध्ये. मामा नसताना तो सुपारी कशी काय फोडली. आणि मी त्यांना समजावून दमले की मावशी यात आमची चुकी नाही आहे ना, यांची चुकी आहे. हे सगळं अचानक ठरलं आणि मग आम्ही त्याला विरोध नाही करू शकलो, नाही म्हणू शकलो. सो म्हणून तसं झालं. ओ माय गॉड, माझी मावशी, माझी मामा, माझी नानी सगळे म्हणजे पप्पांच्या साईडचे पण लोक जे खूप आमच्या जवळचे, त्यांना डिसअपॉइंटेड झालं होतं की त्यांना नाही बोलवलं. असं नाही की आमची फुटली, हे नाही प्रॉब्लेम. ते लोक तिथे उपस्थित नव्हते, हा त्यांचा इश्यू होता. आणि ते की खूप जेन्युइन कन्सर्न आहे की त्यांना खूप आपुलकी होती म्हणून ते लोक रुसले होते. सो त्याच्यानंतर मग आता असं सगळं झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी म्हणजे असं ठरवलं की एक काम करू, आपण परत एक प्रोग्राम अरेंज करू आणि जो आपल्या गावा साईडला वगैरे जो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असतो, प्रॉपर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आपण करू. मग तसं हिच्या घरी आम्ही तो प्रोग्राम अरेंज केला. माझ्या साईडचे सगळे नातेवाईक, माझे मावशी, मामा वगैरे सगळे, आत्या वगैरे, काका वगैरे सगळे, तर हिच्या साईडचे वगैरे सगळे लोक ज्यांना यायची इच्छा होती आणि जे भांडत होते सगळ्यांना बोलवलं आम्ही. आणि मग तो एकदम प्रॉपर असा मोठा असा सुपारीचा कार्यक्रम केला. म्हणजे लिटरली आमच्या कोणाचं मन नको दुखायला, म्हणून माझ्या पप्पांची इच्छा होती कोणाचंच मन नाही दुखलं पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं. माझे मावशी, काका, मामा, पप्पांचे मित्र यांच्या साईडचे, आणि आमच्या घरामध्ये सगळेजण आले होते. पण खूप असं वाटलंच नाही, एकदम किचबिच झाली, एकदम छान सुंदर असा कार्यक्रम झाला होता. सो आमच्या दोघांची सुपारी दुसऱ्यांदा फुटली. ठीक आहे, दुसऱ्यांदा दोन सुपाऱ्या फोडल्यात आम्ही. मग त्या दिवशी खऱ्या अर्थाने मग लग्नाचं देण्या घेण्याच्या गोष्टी झाल्या. असं सगळं त्या दिवशी प्रॉपर लग्न ठरलं आमचं. हां, सगळ्यांच्या एकदम अनाउन्समेंट झाली प्रॉपर. त्याची पण रील चांगली आली होती. ती रील तर खूप व्हायरल झाली होती. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला मी एक सरप्राईज पण दिलं होतं. अरे हां, त्याच्यानंतर आमच्या त्या दिवशी फोटो पण खूप छान आले होते. ते सरप्राईजची गोष्ट सांग ना, तू कसं अरेंज केलं काय? ऍक्च्युली मी हिला प्रपोज कधी केलाच नव्हता. हां, याने मला कधी प्रपोजच नाही केला. असं मी हिला आय लव्ह यू सुद्धा म्हटलो नव्हतो. तर माझी अशी इच्छा होती की हिला कसं प्रॉपर वेने मला तिला प्रपोज करायचं आहे, पण सुचत नव्हतं की काय करू. असं कुठे बाहेर घेऊन जाणं तर पॉसिबल नव्हतं. असे प्लॅन तर खूप होते, पण तसं नाही झालं तसं. मग मी विचार केला की आता सगळे आहे इकडे, तर सगळ्यांसमोरच तिला प्रपोज करू आणि तिला पण छान वाटेल. मग मी काय केलं, मी माझ्या मित्राला सांगितलं, संतोषला, की त्याने मला एक बुके अरेंज करून दिला. पण हा बुके अरेंज केला. मग मी काय केलं की सगळ्यांना टेरेसवर बोलवलं मी. आणि मग ऋतिका इथे डोळे बंद करून हिला टेरेसवर घेऊन आली. सगळे पूर्ण फॅमिली तिकडे जेवढी होती सगळे माझ्या मागे होते आणि मी सेंटरला असं उभं होतो. आणि ही जशी आली तसं मी हिला बुके दिला आणि हिला आय लव्ह यू बोललो. एवढे शॉक झाले सगळे, आणि ही तर खूपच शॉक झाली. म्हणजे सगळ्यांना इतका आनंद झाला. सगळ्यांनी लिटरली फुलं वगैरे आमच्यावर टाकले वगैरे, खूप भारी तो सीन होता आमचा. बिकॉज मला एक्सपेक्टेड नव्हतं. मी याला हे बोलली होती की मला प्रपोजल पाहिजे ना तर चांगलंच पाहिजे, ठीक आहे. आणि माझ्याशी इच्छा होती की माझं तुम्हाला माहिती होती मी पप्पांचं खूप क्रेज आहे. मला बोलली मला माझ्या पप्पा वगैरे पण पाहिजे होते त्यावेळेस असं. तर मग ह्याचं असं झालं की याने लिटरली ते ॲक्सेप्ट केलं चॅलेंज. आणि माझी फक्त पप्पा नाही तर माझी पूर्ण फॅमिलीच्या समोर त्याने मला प्रपोज केलं होतं. आणि तो फर्स्ट टाइम असा होता की त्याने जेव्हा मला आय लव्ह यू म्हटलं. आपण एक काम करू, तो पण पूर्ण व्हिडिओ नाही, त्यासाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवरती जा आणि इंस्टाग्रामवरती तो व्हिडिओ आम्ही पिन करून ठेवलेला आहे. तो बघा, तो खूप सुंदर व्हिडिओ आहे. तो लोकांना इतका आवडला ना. एक फोटो आपण टाकू शकतो. सो अशी आमची याची गोष्ट होती, सुपारीची गोष्ट होती जी दुसऱ्यांदा फुटलेली. आणि याच्यानंतर मग आमच्या लग्नाची तयारीची सुरुवात झाली.
सो जर तुम्हाला त्यासाठी पण जर ब्लॉग हवा असेल, कारण मला असं वाटलं की याच्यानंतर आमची एक नॉर्मल जसे लग्न होतात तशी लग्न झाले, याच्यासाठी पण तुम्हाला जर ब्लॉग हवा असेल तर नक्की कमेंट करा की नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू. सो यासाठी बघत राहा आमच्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय बाय.